नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेने केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. स्थानिक आमदार निधीतून शासन निर्णयानुसार 30 लाख रुपयांचा निधी तात्काळ दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे निर्देश प्रशासनाने सर्व आमदारांना द्यावेत. तसेच निराधार व दिव्यांग योजनांसाठी असलेल्या अटी शिथिल करून वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000वरून 1 लाख रुपये करावी आणि शासन निर्णयानुसार दिव्यांगाची पेन्शन 1500 रुपयावरून 2,500 रुपये झाली आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ते तात्काळ लागू करावी यांच्यासह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारींना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव ॲडव्होकेट कविता पवार. मी प्रहार अपंग क्रांती संस्थेची महाराष्ट्र राज्य सहखजिनदार असून आमच्या आज इथं उपस्थित जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी आहेत, भटू चौधरी आहेत, मुस्ताक शेख आहेत, तसेच संजय पाटील साहेब आहेत. असे बरेच आमचे दिव्यांग आलेले आहेत. तर आजपर्यंत दिव्यांगांचे 1991चाही कायदा झाला, त्याच्यानंतर 2016चाही कायदा आला, परंतु तरी दिव्यांगांना मागण्या या मागाव्याच लागत आहेत. आता मी ज्या आहेत आमच्या मागण्या, तर त्या मागण्या विशेष करून अशा आहे की आम्ही जे आपले शासन निर्णय आहे त्यानुसार आम्ही दिव्यांगांना सहाय्यक रुपये 30 लाख निधी वापरण्याची तरतूद आहे, परंतु आमदार निधीतनं, परंतु आजपर्यंत तो निधी वापरला गेला नाही. तसा आमचे जे आहे माननीय कुणाल बाबाजी त्यांनी काल एक कार्यक्रम केला, पण तरीही जो कायदा आलेला आहे 2011 पासून तर आतापर्यंतचा जो निधी तो वाटप झालेला नाही. वास्तविक पाहायला गेला तो हा निधी दरवर्षी खर्च झाला पाहिजे, परंतु आमदार लोक, खासदार लोक हा निधी वाटप करत नाही. त्यामुळे दिव्यांगांवर खूप मोठी एक गदा आलेली. निदान त्यांच्यावाले ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तरी त्याच्यातनं वाटल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरी आमची आहे की जी 25 वर्षाची अट आहे ती रद्द करावी निराधारांची योजनेसाठी. त्याच्याने काय होतं की दिव्यांगांची मुलं मोठे झाल्यानंतर त्यांना ती संजय गांधीची योजना रद्द होते, ते श्रावणबाळामध्ये जातात, परंतु श्रावणबाळामध्ये जाताना रेशन कार्डवर त्या मुलांची नावं असल्यामुळे ती रद्द होऊन जाते. तर त्याच्यामुळे असं झालं नाही पाहिजे, कारण आजकाल आपण बघतोय कोणते मुलं आईवडिलांना सांभाळून राहिलेत. त्यामुळे ती आमची अट ती रद्द करण्यात यावी. त्याचप्रमाणे जी पेन्शनची वाढ आहे माननीय आमचे बच्चूभाऊ कडू यांच्या मार्फत 2,500 रुपये झालेले, परंतु आज देखील काही दिव्यांगांच्या खात्यात फक्त 1,500 पडत आहे, काहींचे 2,500 पडत आहे. त्यासाठी पण आम्ही प्रयत्न केले, डीबीटी पाहिजे, परंतु डीबीटी होऊन सुद्धा दिव्यांगांच्या खात्यात 1,500च पडत आहेत. तर असं न होता रोग बायठोक, आता लाडक्या बहिणीची योजना चांगल्या घरातल्या महिला पण घेत आहेत, त्यांना रोग बायठोक दिलं जाते. मग दिव्यांगांवर असं का घडल्या जातो, का अन्याय केला जातो दिव्यांगांवर, आणि मग का दिव्यांगांना घडी आंदोलन उपोषण करावं लागतं. तर ही वेळ येऊ नये म्हणून आमच्या ह्या मागण्या आहेत. तशा तर बऱ्याच मागण्या आहेत, पण आजच्या तारखेला आम्ही या 3 मागण्या मान्य करतो. जर आमच्या ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आम्हाला इथे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल. आणि मला तसं वाटतं ना की दिव्यांगांपैकी कोणाला तरी आत्मदहन करावं लागेल, त्यावेळीसच आमच्या मागण्या मान्य होतील असं मला वाटत आहे.